नमस्कार मित्रांनो माझ्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना या संदर्भात बोलणार आहोत। तर मित्रांनो, 2018 च्या सर्वेनुसार जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही 2018 मध्ये सर्वे झाला होता, त्या सर्वेमध्ये भरपूर असे लोक जे लाभार्थी आहेत ते विसरून राहिलेले होते। म्हणूनच शासनाने 2025 ला असा निर्णय घेतला की जे 2018 मध्ये लाभार्थी विसरले गेले होते, म्हणून आता त्यांचा नवीन सर्वे करून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावं आणि त्या गोरगरीब कुटुंबांना त्या योजनेचा लाभ देण्यात यावा, याकरिता शासनाने 2025 मध्ये या नवीन सर्वेची सुरुवात केलेली होती। मित्रांनो, या सर्वेमध्ये भरपूर लोकांनी जे काही आपले सेल्फ सर्वे हा करून घेतलेला होता, काही ग्रामसेवक मार्फत हा सर्वे करून घेतलेला होता, परंतु बरेचसे असे काही गरजू लोक अजून पण राहिलेले आहेत। म्हणून शासनाने आता काय केलेलं आहे, नवीन एक पत्र काढलेलं आहे की आता ज्यांनी सेल्फ सर्वे केलेला नसेल किंवा ग्रामसेवक साहेबाकडून सर्वे करून घेतलेला नसेल, अजून त्यांना नाही का मुदतवाढ केलेली आहे काही दिवसासाठी। तर मित्रांनो, या शासनाने काढलेले जे काही पत्र आहे, मी पत्र तुमच्या समोर आता दाखवत आहे आणि त्या नेमकं त्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे शासनाने आणि किती तारीख त्यांनी वाढवलेली आहे। आतापर्यंत जे काही सर्वे झाला होता, मागी ऍप बंद झाली होती सेल्फ सर्वेची, परंतु आता ती ऍप चालू झालेली आहे आणि किती तारखेपर्यंत आपण आता सर्वे करू शकतो आणि या योजनेमध्ये आपलं नाव समाविष्ट करू शकतो, तेही घर बसल्या। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, शासनाने काढलेले पत्र, या पत्राकडे जाऊन थोडं लक्ष देऊया आणि त्यामध्ये नेमकं किती तारीख दिलेली आहे आणि कोण कोण त्या आवास प्लस योजनेमध्ये आपले नाव समाविष्ट करू शकते याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर आपण ते पत्र जाऊन पाहूया। तर मित्रांनो, हे पत्र काढलेलं आहे शासनाने 17/7/2025 ला पूर्ण जिल्हा परिषद यांच्यासाठी हे पत्र काढलेलं आहे। यामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दुसरा अंतर्गत जे काही पात्र कुटुंब आहे त्यांच्यासाठी जे आवास प्लस ऍप आहे हे डबल सुरुवात करण्यासाठी हे पत्र काढलेलं आहे। तर नेमकी हे ऍप किती दिवस आता चालू राहणार आहे आणि यामध्ये आपण किती दिवस आपले नाव हे समाविष्ट करू शकतो ते पहा। तर मी पत्र तुमच्या स्क्रीनवर आहे, तर ती स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनशॉट बी काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे, संचालक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार याद्वारे जे काही आवास प्लस 2024 हे ऍप लॉन्च केलेली होती आणि त्या लॉन्च केलेल्या ऍप मध्ये आता शासनाने जे काही मुदत वाढ केलेली आहे, ते मुदत वाढ म्हणजे 31 जुलै 2025 पर्यंत याची जे काही मुदत आहे वाढ केलेली आहे। तर मित्रांनो, 2018 मध्ये जे काही सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये असे भरपूर काही असे कुटुंब, पात्र कुटुंब हे या लाभापासून वंचित राहिलेले होते, परंतु आता शासनाने 2025 मध्ये सर्वे सुरू केलेला आहे आणि या सर्वेमध्ये असा कोणताही कुटुंब न राहता याची घोषणा केलेली आहे। आतापर्यंत जे काही सर्वे झाला होता या सिस्टमद्वारे, परंतु त्याच्यामध्ये भरपूर काही लोक असे विसरले गेले होते आणि ग्रामसेवक लोकांनी जाणून बुजून काही घेतलेले बी नव्हते। परंतु तुमच्यासाठी या सर्वेमध्ये शासनाने सेल्फ सर्वे लॉन्च केला होता। आपण स्वतःही आपल्या जे काही सर्वे आहे हे करू शकत होते, तुम्ही पाहिले असेल किंवा करून बघितले बी असेल। तर यामध्ये सेल्फ सर्वे करत असताना तुमचे जे काही आधार व्हेरिफिकेशन असणं आवश्यक होतं आणि याद्वारे आपण आपल्या जे काही घराचे फोटो वगैरे काय टाकून हे सेल्फ आपण सर्वे पूर्ण केलेला होता, परंतु काही लोक तरीही राहिलेले होते। म्हणून शासनाने आता 31 जुलै 2025 पर्यंत याची मुदत वाढ केलेली आहे। कोणतं कुटुंब वंचित राहिलेलं असेल, आता यासाठी हा सर्वे फार महत्वाचा ठरणार आहे, ही जे काही तारीख वाढलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, या सर्वेसाठी आपल्याला मेन कागदपत्र सांगितलेले होते, आधार कार्ड आणि जॉब कार्ड, म्हणजे जे काही आपले रोजगार हमीचे कार्ड असते हे कार्ड मेन होते याच्यासाठी। यामधूनच जे काही सर्वे हा झाला आहे आणि ज्या कुटुंबापाशी जॉब कार्ड नसेल अशा व्यक्तींचे जे काही सर्वे राहिलेला होता त्यांनी आता सर्वे करून घ्यावा आपल्या ग्रामसेवकाकडून किंवा आपण सेल्फ सर्वे सुद्धा करू शकतो जॉब कार्ड असेल तर। तर मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश असाच होता की जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याची जे काही घरकुल समाविष्ट करण्याची जी काही आवास प्लस 2024 ऍप निघली होती, या ऍपद्वारे आपण सुद्धा घर बसल्या आता सर्वे करू शकतो। 5-6 दिवस बाकी आहेत आणि 31 तारखेपर्यंत तुम्ही स्वतः बी सर्वे करू शकता। आपले कागद जे काही अपलोड करायची काही आवश्यकता नाही, त्याच्यावर फक्त जे काही आधार क्रमांक आणि आपला जॉब क्रमांक टाकायचा आहे। 2 जर व्हेरीफाय झाले तर तुमचा फॉर्म हा अपलोड होऊन जाईल। तर मित्रांनो,
याची तारीख आहे 31 जुलै 2025 पर्यंत। आणि तुम्ही जर राहिला असाल तर तुम्ही नाही का लवकरात लवकर जाऊन ग्रामसेवकाकडे जे काही आपल्या घराचा सर्वे आहे हे करून घ्यावा, अन्यथा तुम्ही आपल्या मोबाईलवरून सेल्फ सर्वे सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघायला तुम्हाला भेटत जातील। चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।